येवला येथील हुडको वसाहतीतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। त्यांच्या हस्तक्षेपानंतर रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं असून पुढील 15 दिवसांत संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। हुडको वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती। खड्डे, पावसाचे साचलेले पाणी आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दुचाकी स्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाबाबत वारंवार मागणी केली होती। नागरिकांच्या समस्येची गंभीर दखल घेत जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी प्रत्यक्ष हुडको वसाहतीत भेट देत रस्त्याच्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला कामाची गुणवत्ता राखून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। कोणत्याही परिस्थितीत काम रखडू देणार नाही, तसेच नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। नागरिकांशी संवाद साधताना दिलीप खैरे म्हणाले की हुडको वसाहतीतील रस्त्याचा प्रश्न हा केवळ विकासाचा नाही, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न आहे। नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे हे काम पुढील 15 दिवसात पूर्ण करण्याचा शब्द मी देत आहे। रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः पुन्हा इथे येऊन नागरिकांसोबत चहा पिणार असे आश्वासन त्यांनी दिले। दिलीप खैरे यांनी दिलेल्या या शब्दामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले व आभार मानले। परिसरातील नागरिकांनी यापुढेही विकास कामांसाठी अशाच प्रकारे पाठपुरावा व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे। हुडकोमध्ये कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू केलेलं आहे, पण थोडा चिखल वगैरे झालेला होता, त्यामुळे त्यांचे पंकज भाऊंनी तक्रार केली होती, त्यासाठी ते बघण्यासाठी ते आले होते। आता कॉन्ट्रॅक्टर भेटले, सीओ साहेब आले, नगराध्यक्ष साहेब आले, इथले स्थानिक जे नगरसेवक आहे, उपनगराध्यक्ष ते पण आलेले आहे आणि आम्ही सर्वांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे येत्या 10-12 दिवसामध्ये काम ते पूर्ण करणार आहे। आणि आपला आता नवीन पॅटर्न आहे की आता पुढच्या मंगळवारी चहा प्यायला जायचं, तर 15 दिवसांनी आम्ही पंकज भाईच्या घरी चहा प्यायला येणार आहे। तोपर्यंत हा रस्ता कॉन्क्रीटीकरण झालेला असेल आणि तो पुढचा जो आहे जो वार्षिक मध्ये आहे तो सुद्धा रस्ता झालेला असेल असं कॉन्ट्रॅक्टरला सूचना केल्या। सर्वांचे समाधान झालेलं आहे आणि त्याच्या पुढे काय अडचण असेल तर पुढच्या मंगळवारी किंवा त्याच्या पुढच्या मंगळवारी हुडको वसाहतीमध्ये जो रस्ता खणलेला आहे 1-1.5 महिन्यापासून खंडून मोकळे झालेले होते, तर त्याच्यामुळे आमच्या हुडकोतल्या लहान मुलाबाळांची म्हणजे जे शाळेत जातात त्यांची गैरसोय झालेली होती। ती गैरसोय काढण्यामुळे आणि किंवा रस्ता पूर्ण काम झालेलं नाहीये। आजच रस्त्याचं काम चालू झालेलं, वगैरे ते दगड वगैरे टाकू राहिले आणि याच्यामुळे आमच्या हुडकोवासियांना खूप अडचण आलेली आहे। आणि मी स्वतः दिलीप अण्णाजी खैरे यांना फोन केला होता की अण्णाजी असा त्रास होऊ राहिला, असा प्रॉब्लेम होऊ राहिला, तर त्यांनी सीओ साहेब, नगराध्यक्ष वगैरे सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी शब्द दिला होता। ठेकेदारांना सुद्धा त्यांनी संधी दिलेली आहे तर 8 दिवसाच्या आत तुम्ही रस्ता पूर्ण करून द्या आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे पूर्ण रस्ता 8-10 दिवसाच्या आत पूर्ण करून पंकजवाडी म्हणजे माझ्या घरी ते चहा प्यायला जाणार आहे। नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 9765601985। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। लक्झरी रूम्स,
मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.